बांगडी मिळाली, ती बांगडीवाली कधी मिळणार? अहो काय अहो उठा, बेडरूम मध्ये झोपा. रेश्मा, मला निघावं लागेल. आपण उद्या भेटूयात. डॉक्टर काळजी घ्या. हो. डिंपे, तुला कितीदा सांगितलं रातचं बाहेर हिंडत जाऊ नकस. कुठे गेली होतीस? मैत्रिणीकडे गेले होते. खरं सांगतेस ना? हो, खरं बोलतीये ती. मैत्रिणीकडेच गेली होती. मी बघितलं ना रस्त्यावर आता. बाबू दादा, तुम्ही डिंपलवर बंदूक ताणली होती? छे, ताणतोय कसली? ती खरं बोलावी म्हणून घाबरवली तिला. डॉक्टर, पोरगी वयात आली, तिनं काय वंगाळ काय केलं तर? अच्छा, किती वेळ बाहेर होती ती? तासभर हुडकली तिला. अच्छा. डॉक्टर, काय झालं? नाही, काय नाही. बाबू दादा, लग्न लावून टाका डिंपलचं. आणि हो, मी विजय भाऊंच्या बायकोशी बोललो बरं का. म्हटलं वाड्यात जे घडलंय ते सांगू नका नवऱ्याला. जाम चिडल्या होत्या त्या, पण मी आहे म्हणून ऐकून घेतलं. डॉक्टर, तुम्ही आहेच देव माणूस, तुमचं सगळं ऐकते ती. म्हणूनच म्हणतोय तुम्ही पण ऐका. लवकरात लवकर डिंपलचं लग्न लावून टाका. डॉक्टर म्हणते ते बरोबर आहे. डिंपीच्या लग्नाचा विचार केला पाहिजे, म्हणजे एक टेन्शन कमी होईल. कोण आहे? मी डिंपल. काय? डिंपल, काय आहे? सॉरी डॉक्टर, मुझसे गलती हो गई. मुझे ऐसा करना नहीं चाहिए था. आमची आजी बडबडत होती म्हणून मला रेश्मा वहिनींवर शक आला. आणि मला वाटलं तुमचं आणि त्यांचं लफडच आहे. हो, आमचं लपडच चालू आहे. आम्ही लपून लग्न पण केलंय. आता आम्हाला मुलं पण होणार आहेत. हा, मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी. ते मी रेश्मा वहिनींच्या घरी गेले होते ना. हा, गेले होते तेव्हा मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं. तुम्ही रेश्मा वहिनींना ओरडत होता, नवऱ्याशी कसं वागायचं ते समजून सांगत होता. आणि हे सगळं ऐकल्यावर माझा शकच दूर झाला. तेव्हा मला सगळं समजलं की असं काहीच नाही म्हणून. नाही, संशय दूरून कसं चालेल?
अगं मी लंपट आहे, लफंग आहे. रोज कितीतरी बायका येतात माझ्या दवाखान्यामध्ये, त्या सगळ्यांची लपडी करत फिरतो मी. त्यासाठी तर दवाखाना उघडला नाही मी. तू अशीच पाळत ठेवा माझ्यावर. उद्यापासून मी ज्या ज्या बाईला चेक करेन त्याची नीट माहिती तुझ्याकडे हवी. मी घरातून बाहेर पडल्यावर कुठल्या बाईकडे जातो, कुठल्या बाईशी बोलतो, काय करतो, या सगळ्याची माहिती तुझ्याकडे हवी. माझ्यासाठी एवढं करशील ना डिंपल? सॉरी ना डॉक्टर, मैंने कहा ना मुझसे गलती हो गई. परत नाही होणार असं. खरंच सॉरी. थँक्यू डिंपल. आता मी यासाठी तुझ्या पाया पडू का तुझे आभार मानू? इथून पुढे अशी चूक खपून घेणार नाही मी. जा. वय डॉक्टर. काय? सॉरी. आता काय? ही खुर्ची. डॉक्टर दरवाजा लगा के जाती हूँ. अजून नाही उघडला दवाखाना. मी मगाशी इकडे येताना डॉक्टरसनी बाहेर जाताना बघितलं होतं. एवढ्या सकाळी सकाळी डॉक्टर कुठे गेले असते? आहे डॉक्टर. मी आलोच 5 मिनिटं. यातल्या ओरिजिनल कुठल्या आहे, डुप्लिकेट कुठल्या आहे, हे कोणालाच कळणार नाही. इतक्या सेम टू सेम बनल्यात. यातल्या ओरिजिनल माझ्याकडे राहणार आणि डुप्लिकेट. डॉक्टर, हो डॉक्टर, डॉक्टर, अहो लवकर इकडे या बाहेर. डॉक्टर, हो डॉक्टर. बजा काय रे? अहो डॉक्टर, अहो तालमीत गेलो होतो. तालमीत कुणीतरी मला वाटतं लाल मातीच्या जागी चटणी टाकली होती वाटतं. लय आग झाली, आगाचं काहीतरी करा डॉक्टर. बर तू दवाखान्यात थांब, मी आलो. लवकर या. हो, आलो. माझं काय खरं नाही. 6 महिने झाले हो. आलो आलो. जा. आलो आलो आलो. या लवकर. ओरिजिनल डुप्लिकेट. आयो 6 महिना झाले मला. काय करू आता याला? आयो बजा. हो डॉक्टर, डॉक्टर मला लवकर बरं करा. हो नुसती आग आग झाली. इंजेक्शन द्या, सलाईन लावा, नाहीतर ऑपरेशन करावं लागेल तर ऑपरेशन करून टाका, पण मला बरं करा डॉक्टर. बरं ठीक आहे, झोप येते. आयो कधीपासून होतं असं? काल रात्रीपासनं. काल दिवसभर उसात होतो, म्हटलं सकाळी आंघोळ केल्यावर जाईल, पण हे काय जायचं नावच घेना डॉक्टर. ही आग थांबवा बरं का डॉक्टर, नाहीतर अख्ख्या गावाला आग लावून टाकेन, जाळून टाकेन, पेटवून टाकेन एका बुकीतच. नाही नाही, त्याची काही गरज नाही लागणार. मी तुला 1000 रुपयाचं सलाईन लावतो. ते लावल्यानंतर बरं वाटेल तुला. चालतंय की. आता हे सलाईन संपल्याशिवाय इथून अजिबात हलायचं नाही. ओळखलं का डॉक्टर? बाबूचा दाजी, त्याच्या बहिणीचा नवरा, ह्या वाड्याचा अर्धा मालक. लय वाट बघितली भाड्याच्या पैशाची, पण आता नाही. आता वाडा खाली करायचा, आत्ताची आत्ता. तुझ्या तर
डॉक्टरांचं सामान फेकून दिलेस वैर तू. तुला काय आता सोडत नाही मी. ए ए हे आमचं चाललंय, तू मध्ये बोलायचं काम नाही. हे डॉक्टर चल काढ लवकर भाड्याचे पैसे. डॉक्टर्सनी अरे तुर आता तर तुला टरा टरा फाडतोच. डॉक्टर हात बेला केलं तुझं. डॉक्टर आवडा बेला. भजा अरे आवर स्वतःला, अशाने तू त्यांचे हातपाय तोडशील. वय आता याचा हातपाय तोडतो मी. डॉक्टर खरंच हातपाय तोडतो माझं. त्याला बजा 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 शांत हो. तुला हातपाय नाही तोडता आले तर तू त्यांच्या डोक्यात दगड घालशील. दगड. वय कुठं आहे दगड? कुठं आहे? याला दगड टाकू ना चंगूलाच टाकतो. डॉक्टर खरं दगड घालून माझ्या डोक्यात. अहो सांगा त्याला, त्याचं काय खरं नाही, भरोसा नाही बघा. बजा बजा शांत हो. तुला दगड नाही सापडला तर तू गळा दाबणारच. डॉक्टर तुमचा अपमान करणाऱ्याचा मी गळा दाबून कायमचा आवाज बंद करणार आहे. डॉक्टर माफ करा, तुमच्याशी मोठ्याने बोललो मी. मला भाडं नकोच, फक्त आजपासून हे वाडा सगळा तुमचा. तर त्याला आवरा. नाही तुला उसासारखा तोडला का नाही तर बजा बापू नाव नाही लावणार. एका बुकीतच. बजा अरे मला माझ्या पाहुण्यांवरती आवाज चढवलेला अजिबात आवडत नाही. लाला दादा पाहुणेत माझे. तुम्ही इथेच थांबा, मी आलो भाड्याचे पैसे घेऊन. बजा तू थांब यांच्यापाशी. नगर डॉक्टर ह्याच्याबरोबर नको. भाड्याचा पैसे मागायला चालू नव्हतो मी तुमची आपली खुशाली विचारायला तू. हा कसं काय, बरं आहे ना? हा ठीक आहे, चलतो येतो. आई ग असला 1000 बजाल उडले तर आतापर्यंत. पुढच्या वेळेला येईन ना भाडच घेऊन जाईन, नाहीतर वाड्यात सामान बाहेर फेकून देईन. बाय बाय ये की तू. तुला तर मिरचीची धुरीच दिली पाहिजे तुला. आयो आयो डॉक्टर, अहो मिरचीवर नाटवलं, लय आग व्हायला लागली. मग तुला सलाईन काढायला कोणी सांगितलं होतं? तुमच्यासारख्या अशा देव माणसाला कोणी काय बोललं तर मी ऐकून घ्यायचं वय. तुम्ही एक काम करा, हे घ्या. परत आला का नाही त्यो त्याचा गळाच कापा. घ्या. नाही बजा, याची काही खरं तर गरज नाहीये. याला शांत कसं करायचा याचा जालिम उपाय मला माहितीये. बरोबर, हे ठेवतो. तुम्ही चला आधी, हे लावा. राम राम पाहुणं. ती राम राम राहू द्या. किती उशीर वाट बघतोय तुमची. चला. बाबू काय चाललंय? दाजी अचानक. बसा बसा बसा. मंगल अगं दाजी आले, पाणी आण लवकर. आली आली. मामी बरं आहे का? मला काय धाड भरली? तुम्ही आलं बिगार मी नाही मारायची. ते आमच्या सासूबाई बरं का, म्हातारीचं लय प्रेम माझ्यावर. बघितलं असेल तुम्ही आता. हा हे पुरीचं वडील आणि पुरीची आई. हे वोर्डचं पाहुणं आपल्या डिंपलसाठी स्थळ आणलंय ह्याने एक. आम्हाला आमच्या पोरीचं एवढ्यात लगीन नाही करायचं. हे बघ बाबू, अजून एक वरीसभर थांबलास ना तर लग्नाचं लय अवघड होऊन बसेल. अगोदरच पोरगी पळून गेली ती मुंबईला, ही सगळ्या गावाला माहिती आहे. जर जगाला कळलं तर पोरीचं लगीनच व्हायचं नाही. बाबू पोरगा मुंबईत आहे, चांगल्या पगाराची नोकरी आहे, गावाकडे 25 एकर शेती बी आहे, चांगलं कल्याण होईल पुरीचं. त्यातल्या तिथे एकुलता एक. विचार करा जरा चांगला, सोनं होईल पुरीचं. काय मामी? मला काय माहिती, वंदीच्या लग्नाच्या वेळेला हेच विचार करून तुझ्या गळ्यात बांधली. सोनं व्हायच्या ऐवजी माती झाली. मामी ही तर विषय डिंपलच्या लग्नाचा चाललाय, मध्येच काय तुमचं अजूनही. हे बघ बाबू, विचार कर, चांगलं स्थळ आहे का सांगू पाहुण्याशी दुसरी पोरगी बघायला. दाजी आता एवढं तुम्ही म्हणताय तर काय हरकत नाही. आधी बघायचा कार्यक्रम करू, मग ठरू काहीतरी. हा आता कसं फायद्याचं बोलला, कळी तू पाहुण्यासनी. आणि पोरगी बघायला याच्या अगोदर फोन करतो. हा चालू का? येऊ का मामी? नाही आला तर काय बिघडत नाही. प्रेम बर का, प्रेम. सासूबाई आमच्या लय प्रेम. चला चलतो, चला येतो.
बर चला निघू का मी? बरं ती लगीन जमल्या जमल्या पोराकडे पैसे देतील ना? होय तर जमल्या जमल्या तुमच्या हातात 1 लाख रुपये असतील. चला टपरी चहा पिऊ. मुझे नहीं करनी वो शादी, मुझे नहीं चाहिए वो जिल्लत भरी जिंदगी. अगं डिंपे, कवा ना कवा करायचंच ना, मग आता का नको? पहिले मी बडी हिरोईन बनूंगी. माझ्या जिद्दी नाही म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागताय. मला काही समजत नाही वय. आणि तुम्ही जर माझ्यावर जबरदस्ती केली ना तर मी या वाड्यात जान देते की नाही बघा तुम्ही. हिला काय झालं? लगीन करायचं नाही. टिम्पलचं लग्न ठरलंय? ठरलं नाही, ठरवायचं चाललंय. डॉक्टर कसला योगायोग आहे बघा. काल तुम्ही लग्नाचं बोलला आणि आज चांगलं स्थळ आलं बघा. तुमच्या तोंडून देवच बोलला बघा. डॉक्टर, तुम्ही जरा तिला समजावलं असतं, तुमचं लगेच ऐकेल ती. मी डॉक्टर नाही म्हणू नका, एवढी मदत करा. तुमच्याच हातून लग्न ठरू द्या. लय उपकार होतील तुमचे. मी प्रयत्न करतो काहीतरी. ए बाबू बाहेर ये. बाहेर आलास का? इकडे साहेब साहेब तुम्ही काय चाललंय तुझ्या वाड्यात? काय झालं साहेब? वर तोंड करून मलाच विचारतोस काय झालं? अहो माणसं बघतायत. रात्री माझी बायको तुझ्या वाड्यावर आली होती. काय विचारतोय मी? आली होती का? नाही साहेब, रेशमाता कशाला येतील वाड्यावर? हो ना, मग तुझी म्हातारी गावभर काय बोंबलत सुटलीये? माझी बायको रात्री तुझ्या वाड्यावर आली होती म्हणून. इज्जतदार घराणं आहे, अशी कोणी चिखलपेक केलेली ना अजिबात खपवून घेणार नाही मी. कुठं आहे तुझी म्हातारी? बोलव तिला इथे आत्ताच्या आत्ता. काय झालं? कोण माझ्या नावाच्या घुगऱ्या खाताय? ए म्हातारे, काय पसरवतीस माझ्या बायकोबद्दल गावभर? ए तुझी बायकुले भोळी असल्यागत करू नकोस. आपण हे शान खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा. तिला विचार रस्त्याला वाढायला कशाला आले होते? ए म्हातारे, तुला कसं माहित ग ती अध्यक्षांचीच बायको होती म्हणून? तुला तर दिसत बी नाही. म्हणून माणूस ओळखायला चुकत नाही मी. तुझी बायको पळून गेलेली समजा गावाला मी सांगितलं होतं. विसरलास का? म्हातारी उठसूट माझ्याच बायको रे ती. अगं सरू आजे, तुझा अंदाज चुकू पण शकतो ना. उडत्या पाखराची पिसं मोजते मी. म्या म्हणलं ना अध्यक्षाची बायको आली होती तर त्याचीच बायको आली होती वाड्यात. ए म्हातारे, हळू बोल. ए मी ना हळू बोलणार. माझा वाडा आहे, मी किती बी मोठ्यानं बोलल. काय करायचंय ते कर जा. हागणाऱ्याला भ्यान आहे तर बघणाऱ्याला कशाला पाहिजे? आई ग बस की. डॉक्टर 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 यांना समजवा ना. तुम्ही म्हटलं होते ना साहेबांच्या घरी मिस्टर जाऊ. विजय, आपण जरा बाजूला जाऊन शांतपणे बोलूयात. डॉक्टर तुम्ही मध्ये पडू नका. वाड्यावर जप्तीच आणतो ह्यांच्या. रस्त्यावर आणल्याशिवाय ही लोक सुधारणार नाहीत. ए तुझीच बायको तुला एक दिवस रस्त्यावर आणल. आलाय मोठा आम्हाला रस्त्यावर आणणारा. आई तोंड बंद कर की जरा वाईट. का घरादाराला रस्त्यावर आणूनच गप बसणार रे? आता तू जर गप बसली नाही ना इथं खरं डोकं आपटून जीव देईन मी. आत्या, झालं तेवढा तमाशा पास झाला. चला आतमध्ये, चला आत्याला घेऊन चला. मिस्टर विजय, म्हातारीच्या डोक्याला मार लागलाय, त्यामुळे हे वेड्यासारखं काहीतरी बडबडतायत. तुम्ही नका लक्ष देऊ. मी मनाला नका लावून घेऊ. असं कसं मनाला लावून नका घेऊ? त्या म्हातारीमुळे गावात नाचक्की होती माझी. बघा कसे बघतायत लोक. उद्या कोणत्या तोंडाने त्यांच्या समोर जायचं आम्ही? अहो कर नाही त्याला डर कशाला? रेश्मा वहिनी काल वाड्यात आल्याच नव्हत्या, तर तुम्ही कशाला त्रास करून घेताय? बरोबर आहे डॉक्टरांचं. मी इथं आलेच नव्हते तर घाबरायचं कशाला? आजपर्यंत माझ्या तब्येतीपेक्षाही जास्त इज्जत जपत आलोय मी, आणि हे तुला चांगलंच माहितीये. मिस्टर विजय, तुमची इज्जत तशीच राहील. तुम्ही आधी शांत व्हा.
तुम्ही घरी जा, मी रात्री येऊन बोलतो तुमच्याशी. डॉक्टर, या लोकांना नीट समजावून सांगा. परत जर असं काही झालं ना तर दुसऱ्या मिनिटाला वाड्यावर जप्ती आणेन मी. चल ग, येतो. हॅलो. हा हा, नाही नाही नाही, तुमच्याच दारात आहे. आलो आलो. नाही आलो ना, लगेच आलो.